नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, पती पत्नी जखमी. इचलकरंजी शहरातील लालनगर परिसरात रमजान ईदच्या दिवशी गॅस गळतीमुळे भीषण अपघात घडला. या घटनेत पती पत्नी जखमी झाले असून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजी शहरातील लालनगरमधील 12 नंबर शाळा परिसरात मुबारक मुल्ला आणि फरीदा मुल्ला हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत. ईदनिमित्त घरात खीर बनवण्याची तयारी सुरू होती. यावेळी त्यांनी गॅस सुरू केला होता. काही वेळाने गॅसची ज्वाला बंद झाली, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने घरात गॅस साचत गेला. दरम्यान ज्वाला बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी घरात साचलेल्या गॅसमुळे अचानक मोठा भडका उडाला. या स्फोटात घरातील विविध साहित्याचे नुकसान झाले असून स्वयंपाकघराला मोठा फटका बसला, तसेच घराचा पत्रा देखील फुटला आहे. या दुर्घटनेत मुबारक मुल्ला आणि फरीदा मुल्ला हे दोघे जखमी झाले. नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी दाम्पत्याला तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाहणी केली आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच गॅस वापरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.